जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यात। त्यांचं उपोषण या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील अजूनही त्यांच्या बाजूला या ठिकाणी थांबू देत। पुढच्या अर्ध्या तासामध्ये हा जी.आर. जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। तो जी.आर. राधाकृष्ण विखे पाटील स्वतः जरांगे यांना देतील आणि त्यानंतर जरांगे पाटील आपलं उपोषण सोडतील। सरकार हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी तयार आहे आणि या संदर्भातला महत्त्वपूर्ण जी.आर. जो आहे तो आता काही वेळातच जरांगे पाटील यांच्या हातामध्ये येईल। 3 जी.आर.ची मागणी जी आहे ती जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे। पहिली प्रमुख मागणी ती म्हणजे हैदराबाद गॅझेटियर लागू करावं, तर त्या संदर्भातला पहिला जी.आर. त्याच्यानंतर सातारा, पुणे, औंध या संस्थांचा एक जी.आर. आणि तिसरा म्हणजे इतर मागण्यांचा एक जी.आर. ज्याच्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेले केसेस मागे घेणं असो, त्याच्यानंतर मराठा आणि कुणबी एकच आहेत या संदर्भातला जी.आर. असो आणि सगळे सोऱ्यांचा मुद्दा, तर अशा संदर्भातले या मुद्द्यांचा एक जी.आर. असे 3 जी.आर.ची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आता थोड्याच वेळात अधिकारी हे जी.आर. घेऊन या ठिकाणी व्यासपीठावर येतील आणि त्याच्यानंतर जरांगे पाटील आपलं उपोषण सोडतील। तसं राज्य सरकारकडनं सध्या जी.आर. काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये जी.आर. जरांगेंकडे सोपवला जाईल। अधिकारी इथून रवाना झालेले आहेत आणि प्रक्रिया आता सध्या सुरू आहे। राज्यपालांची सही देखील यावर होणं आवश्यक आहे। तर पुढच्या फसवणूक झाल्यास राज्यामध्ये एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिलेला आहे। हैदराबाद गॅझेटवरून मनोज जरांगे यांनी सरकारला हा इशारा दिला आहे। फसवणूक जर आमची झाली तर राज्यामध्ये एकाही नेत्याला कुठेही आणि कोणत्याही भागामध्ये फिरू देणार नाही असा इशारा थेट मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटियरवरून दिलेला आहे। जी.आर. आल्यानंतर पूर्ण त्यांचं समाधान होईल। मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांचं कसं सहकार्य लाभलंय? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी उपसमितीनं चर्चा केल्यानंतरच ते सकारात्मक असल्यामुळेच हे झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर जे कोण टीका करत होते ते उलटे पडलेले आहेत। अनेक वर्षांची मागणी हैदराबाद गॅझेटियर लागू करावा, अनेक सरकारला जमलं नाही, महायुती सरकारने केलं, कसा सगळा हा प्रश्न? मला असं वाटतं की एखाद्या वंचित घटकाला जर सरकारला न्याय देता आला तर त्याच्या एवढं मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि आम्हाला मंत्र्यांना समाधान नसतं। महायुतीवरती आज मराठा समाजाचा गुलाल उधळला असं म्हणायचं? ज्या मागण्या होत्या त्या प्रामाणिकपणानं मान्य करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यामध्ये कुठचाही वंचित घटक असेल त्याच्यावर अन्याय होणार नाही ही आमची सरकारची भूमिका आहे। आपण पाहतोय की मंत्री उदय सामंत हे सध्या उपोषण तळावरून निघालेले आहेत आणि तर जी.आर. आता जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंना हा जी.आर. दिलाय आणि हा जी.आर. जरांगे पाटील यांच्याकडनं वाचला जातो। महाराष्ट्रातल्या मराठ्या मुंबईमध्ये वादळ आणि हे वादळ आरक्षण घेऊन आज गावाकडे जातंय बरं। चला आपल्याला एक छत्रपतीचा या ठिकाणी जयघोष करायचा आहे। सर्वांनी जयघोष करायचा आणि ही गर्जना मुंबईच्या कानाकोपऱ्यापर्यंत नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, अहो महाराष्ट्राच्या नाही तर येवल्यापर्यंत गेली पाहिजे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी विखुरलेल्या देशबांधवांना एकत्रितच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचं जलवंदन करणारी राजमाता महासाहेब जिजाऊ, भोसले कुलदीपक, मोगल संवारक, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, संकटांचा निर्धारू, नरपती, हयपती, गजपती, गणपती, भूपती, प्रजापती, कीर्तिवंत, बुद्धिवंत, यशवंत, वरदवंत, नीतिवंत, सामर्थ्यवंत, आचारशील, विचारशील, न्यायशील, दानशील, धर्मशील, सकल कुलमंडित, लक्ष्मी अलंकृत, कुलवाडी भूषण, चारित्र संपन्न, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांश, राजाधिराज
श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. मनोज जरांगे यांच्याकडे हा जी.आर. सरकारकडनं सोपवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ह्या निकालाचा अभ्यास जो आहे तो त्यांच्या अभ्यासकांकडनं केला जातोय. त्यांचे जे वकील आहेत ते हा जी.आर. वाचतायत. त्यानंतर मनोज जरांगे उपोषण आपलं सोडू शकतात. दुसरीकडे हा जी.आर. आल्यानंतर मराठा आंदोलकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. जी गेल्या बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती हैदराबाद गॅझेटची, तर हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी सरकार तयार झाले. त्याचा जी.आर. काढण्यात आलेला आहे. त्यामुळे या हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आता होणार आहे. या सगळ्याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणार आहे. संभाजी महाराज